हाच महाराजांचा छत्रपतीचा दरबार। येथे 6000 प्रजा आपल्या राजांच्या आतुरतेने वाट पाहत होती। येथे 6000 प्रजा उभी होती। हे संपूर्ण दरबार पूर्णपणे मखमली पैठणी कापडाने आणि काव दिव्यांच्या दिवाने आणि स्मशानीच्या उजेडाने ती 6000 प्रजा त्या मखमली पैठणी कापडामध्ये, त्या काव दिव्यांच्या दिव्यामध्ये आणि त्या स्मशानीच्या उजेडामध्ये ती 6000 प्रजा या दरबारामध्ये। प्रत्येक मावळ्याच्या डोक्यावरती भगवा फेटा होता, कमरेला शाल होती, समोर राजांचं 32 मणाचं सिंहासन, एक मण 40 किलो 1280 किलोचं रत्नजडित सुवर्ण सिंहासन आपल्या राजांचं या ठिकाणी होतं। राजे 6 जून 1674 छत्रपती झाले। या सिंहासनाच्या उजव्या साईडला 78 वर्षांच्या आऊसाहेब बसलेल्या होत्या। आईने शिवबाला पाहिला असेल, आईच्या डोळ्यातून आनंदाचे किती अश्रूची कल्पना सुद्धा करू शकत नाहीये। साईडला राजाराम राजे, साईडला संभाजी राजे आणि राजांच्या काही या ठिकाणी अष्टप्रधान मंत्री उपस्थित होते। हाय हेलो नमस्कार, आप सबका स्वागत है मेरे न्यू ब्लॉग में। मैं हूँ आपका होस्ट रॉनी और आज हम एक्सप्लोर करेंगे किले रायगढ़। स्वराज्य की राजधानी किले रायगढ़ पुणे से 140 किलोमीटर दूर रायगढ़ जिले में स्थित है। अगर आप पुणे में रहते हो तो आप वाया तामिनी घाट यहाँ पर जा सकते हो। जाते समय आपको बहुत ही खूबसूरत पहाड़े और झरनों के नज़ारे देखने मिलेंगे। एक बार जैसे ही आप यहाँ पर पहुंच जाते हो तो यहाँ पे आपको पार्किंग की पूरी सुविधा मिलेगी। अगर आप 4 व्हीलर से जाते हो तो 4 व्हीलर के पार्किंग चार्जेस है 100 रुपए और यहाँ से आप ट्रेक भी कर सकते हो ऊपर तक, या फिर आप रोपवे के इस्तेमाल से यहाँ पर जा सकते हो और रोपवे में रिटर्न टिकट के चार्जेस है मात्र 300 रुपए। सिर्फ आप उन्हें चाह रहे उन लोग ने आ रहे बब्बन भाव देख सकते हो के बाद में करूँ है ना, सचिन भाई या देख रहे छोड़ूंगा। ए भाई टूट रहा रस्सी टूट रही। यार चुप बोलो। भाई ये कैसा फुल तूफान विषय है भाई। हाँ ये अच्छा वो रोप बना है भाई। हाँ सच्ची सचिन भाई, अगर ये टूट गई रस्सी तो जरा ऑडियंस को बताओ क्या विषय बाप रे भाई, ये विषय देखो यार, बहुत जबरदस्त। देखना वहाँ पे ये रुक गया, ऐसा लग रहा मेरे को। फील भाई मेरे को बहुत अच्छा मिल जाएंगे क्योंकि वो वहां में जाएंगे तो एक मार के जाने वाले हैं। मैंने दोनों हाथ से पकड़ लो, जाएंगे तो डायरेक्ट जसं की आपण बघू शकता की आम्ही डागाते डायरेक्ट डागाते आता काहीच दिसत नाही आम्हाला। काहीच दिसत नाही आम्हाला। बाप रे भाई, हे देखो भाई, आता आम्ही ढगात आलोय आणि जर रस्सी तुटली सगळे डायरेक्ट ढगात जाणार। भाई नीचे का देखो भाई, तुमको एक शॉट दिखा था नीचे का, देख के एड़ेच हो जाएंगे भाई। ये देखो भाई साहब, देख रहे ये क्या गया भाई, ये क्या है नया। और ये अपन फाइनली ऊपर पहुंच गए। पोचलो भाई। हे बघा राव, कसलं एक नंबर विषय, लोक येतात। चला पुढे, जबरदस्त। चला मित्रांनो, आता अपन ऊपर पहुंच गए हैं, रायगढ़ के ऊपर। तो अभी अपन रायगढ़ के ऊपर आ गए और अभी अपन जाएंगे अपने गाइड भाई के पास। आमचे जे गाइड साहेब आहेत तो उनका नाम है शशिकांत गोरे, नहीं श्रीकांत गोरे ना। उनके आपने वीडियोस देखे होंगे, साइको प्रशील नामक एक यूट्यूब चैनल है, तो वो उनके वीडियोस में मैंने देखा था उनका काम, और उनका जो इतिहास वगैरह बताने का जो तरीका है वो अपने को बहुत पसंद आया। तो उनको अपन ने कॉल किया, अभी अपन जाएंगे उनके पास।
तो दोस्तों ऊपर आने के बाद भी आपको एक टिकट निकालना पड़ता है। पीछे मेरे टिकट का काउंटर है और 25 रुपए का एक जन का टिकट है। तो हम और छोटे बच्चों का नहीं लेते, 15 साल के नीचे उम्र रहेगा तो टिकट निकालने की कोई जरूरत नहीं है। हम लोग 4 लोग हैं तो 4 टिकट अपने 100 रुपए के आ गए। तो पहले सीमेंट नहीं था ना, हाँ तो ये बनाने की और इसमें ये बांध कम करने की। अच्छा, ये चुनने के इसमें हाँ, मतलब उस टाइम के कंस्ट्रक्शन में ये इसका वापर होने का। चुना मिश्रणाची पद्धत खालीलप्रमाणे। चूना और इसका शीशा है ना। देखो इसमें क्या क्या है, जवस, मेथी, बेलफल, सुर्खी, चुना, चूना, गुड़, यांत्रिक, ये यंत्र। तो दोस्तों अगर आप मॉनसून में इधर आएंगे तो 100% जैकेट लेकर आओ और छतरी भी लेकर आओ, नहीं तो फिर देखो ऐसे ऐसे हालत होती है। क्या था भाई, ये छत्री मेरी दुसऱ्याला लिहिलेलं हा ना, आपले गाईड साहेब कुठे आहेत? जय शिवराय. तुला रेनकोट वगैरे आणायचं नाही ना? आम्हाला माहिती नव्हतं ना, म्हणजे पाऊस असेल. नाही तसं भिजायची तयारी करून आलतो आपण. फक्त मग भिजलं नाही पाहिजे म्हणून छत्री आणली. तेच दिसते. हा चालेल ना? चालेल, काय प्रॉब्लेम नाही. घेऊन आत येतो वरती. हा आता आपण हा भाग फिरलेलो आहोत. आपण तिकडे मंदिराला जाणार आहोत. हा. पुन्हा तुम्हाला इकडे मैत्रिणी माती देणार आहोत. चालेल. हा अरे जय शिवराय. गार लागत नाही काय? गार लागते. महाराजांचा मावळा गार कसा लागेल नाही काय? कडा आणि भवानी मातेचं मंदिर, इथे 4 पॉइंट आहेत ना. 1 तास लागतो एका पॉइंटला जायला. आणि इथून हिरकणी कडा 3.5 किलोमीटर अंतरवरती, 3.5 किलोमीटर इथून. हा मधला भाग झाला किल्ल्याचा. तुम्ही आता किल्ल्यामध्ये हे मधील भागामध्ये आलात. जी लोक रोपीने येतात की नाही ती इकडून येतात, आणि जी लोक पायी येतात की नाही इकडून येतात. म्हणजे ती लोक मध्यभागी गडाचे येतात पूर्णपणे. त्याचा वरचा घेरा जवळजवळ 1200 एकर पायथ्यापासून किल्ला आहे. 100 एकरचा पठार आहे. पण आज पाऊस धुका असल्यामुळे पूर्णपणे धुका आहे, फळ काय पूर्ण आजूबाजूला. त्याच्यामुळे रायगडला 4 बाजूने सह्याद्रीच्या प्रोग्रामाने घेरलेला आहे. पण कुठचाही डोंगर किंवा कुठचीही रान या रायगडाला देखील टच ऍटलीस्ट कुठेही पाहता येत नाही. रायगड एक स्वतंत्र किल्ला आहे. 1200 एकर एकच खडक आहे, म्हणून महाराजांनी याला राजधानीचा दर्जा दिला. नाही तर एखाद्याचं डोंगर कनेक्ट असं त्याला महाराजांनी दर्जा दिला नसता, कारण खालून डोंगर दिसतो. तुम्ही रोपेतून वरती आलात, 4 मिनिटात गडावरती आलात की नाही, ती गडाची मागील बाजू आहे. आणि ही जी लोक गडाच्या समोर येतात ना, ती समोरच्या मार्गाने गडावरती. पण गडाचा पायी चालल्याशिवाय गडाचा महत्व वळत नाही. रोपे हा काळाची गरज आहे. रोपे नसतं तर लोक काही पायीच आली असती. पण ज्यांना येण्याचं वरती येण्याचं काही साधनच नाहीये, म्हणून त्याकरता हा रोपे बघायला लागतो. काही लोक वयस्कर आहेत, त्यांना सुद्धा रोपे बघता यावा म्हणून ती गडाची पाठीमागची. आमचं पण पायाचं थोडासा प्रॉब्लेम आहे. रोपेला पाठीमागचा सरांनी सांगितलं मला, ती गडाची पाठीमागची बाजू 4 मिनिटांमध्ये गडावरती येतो. ती गडाची बॅक साईड पाहिजे. तुम्ही आला डायरेक्ट खालून आला सर, खालून आला सर खालून. तिथे खाली माझा ग्रुप जे होते, मोठा जे ग्रुप आहे माझा, 35 सोबतचा ग्रुप आहे. जसं आपले याने हायर केलं होतं मला ग्रुप, आपले प्रशील बाबा साहेबांनी. त्याचं पण 8-9 ग्रुप आले माझ्याकडे. तुम्ही गाईड करता का? तिथे लाईक पण मला भरपूर पडले त्यांच्या माध्यमातून. ते भाग्य, मी तर भाग्य समज त्यांचं की मला तिने गाईड घेतलं, रायगडची माहिती दिली म्हणून. कारण की साहेब पैसा इम्पॉर्टंट नसतो माणसाला. महत्वाचं आहे येणाऱ्या पिढीला इथला सांगणारा इतिहास हा इम्पॉर्टंट आहे. आजकाल कुणी कमवतं, पण पैशाला महत्व नसतो. आजकाल इथे असणाऱ्या वस्तूंचं पुनर्वसन कसं झालं पाहिजे, येणाऱ्या शिवभक्ताला तिथून काय भेटलं पाहिजे. रायगड किल्ला पिकनिक पॉइंट नाही, रायगड किल्ला एक तीर्थस्थान आहे, मंदिर आहे. आपण गडावरती येतो, गडावरती आल्यानंतर आपण काही या रायगड किल्ल्यावरती येत असताना आपण महाराजांची नक्की पूजा करण्यासाठी, त्याला नतमस्तक होण्यासाठी येतो. पण आपलं सार्थक कधी होत रायगड जेव्हा आपण भरलेली बॉटल गडाच्या पायथ्यापासून गडावरती गेलो, हा गड फिरून पूर्ण केला आणि गडाच्या पायथ्यावरून ती बॉटल टाकलीत ना, तर खरोखर रायगड दर्शन सार्थक झालं म्हणून समजून जायचं. यांना शिवभक्त गडावरती आवर्जून फोटो पाडत असतो, आवर्जून ना, मी नाही म्हणत नाही, पाडा तुम्ही. रायगडाची आठवण आवर्जून ठेवली पाहिजे. पण आपल्याकडून सुद्धा काय होतं सर, की आपल्याकडून आपल्याच राजांकडे आपण पाठ करून फोटो काढतो, गगन बांधून सेल्फी काढतो. ही दुर्लक्षणं मुळात चांगली नाहीत. छत्रपती आहेत, त्यांच्या समोर तुला होऊ शकत नाही म्हटलं बघा. रायगड किल्ल्यावरती 85ला आर्टिलरी वॉचमॅन आले गडावरती आले. इथे त्यांनी या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरले. इथे उतरल्यानंतर इथे समोर महाराजांची मूर्ती पाहिली. खाली बाजूला खाली उतरले, समोर महाराज दिसले. त्यांना आतून कसं तरी वाटलं,
एवढा मोठा माणूस नाही की महाराजांसमोर मी हेलिपड खाली उतरते म्हणून. दरबारामध्ये गेले, काही लोक म्हणले साहेब तुम्ही आतमध्ये करा, स्त्रीवरती मुद्रा करा. ते म्हणले मी एवढा मोठा नाही की महाराजांच्या कडे जाऊन महाराजांना मुद्रा करू शकतो. ही माणसाच्या मनामध्ये महाराज काय होते हे रायगड किल्ला आल्यानंतर कळतं. आता साहेब गावात गड दिसत नाही खालून गडाला की गडाला तरबंद आली बुद्ध आले, गडाचा वैभव खालून दिसत नाही बघा पुन्हा. आपण घरातून निघाला रायगड नावाने ओळखायला निघाला. जेव्हा महाराजांनी डोंगराला घेतलं तेव्हा डोंगराचं नाव होतं रायरीचा डोंगर. रायगडाला अनेक सत्ता होऊन गेला, जशी नाव होती राजगिरी, रायगिरी, जम्मूदीप, इस्लामगड, पूर्वेकर, रासीबाटा, शिवलंका, बदेनूर, राहीम, रेडी, रायरी आणि रायगड. मूळ गडाचं नाव होतं रायरीचा डोंगर. जेव्हा महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडून हा 15 मे 1656 हा एक रायरीचा डोंगर स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. आता ही रायरी होती आदिलशाकडे आणि आदिलशांना पण जावळीचा मोरे. जावळी खोरं हे लागू कुठं होतं तर रायगडाच्या दक्षिणेला प्रतापगड किल्ला. प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला कोकण दिवा जो संपूर्ण खालचा पण भूभाग पाहिला की नाही, या भूभागाला त्यावेळेस जावळी खोरं म्हटलं जायचं. ही जावळी आमची जावळी मराठीची होती, पण याच्यावर ताबा आदिलशांना पण जावळीचा मोरे ठेवला होता. पण ही जावळी असेल कशी याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. जावळीचा घेरा म्हणजे सहजाची शत्रूला जिंकणे अशक्य होतं. कारण की जावळी म्हटलं की प्रत्येक सरदाराच्या पूर्ण अंगावरून काटा यायचा. जावळीची मन अशी मंदिर यायची की आपल्या केसात येऊ किंवा किडा जर आपण अस्वल पाहिले असेल त्या अस्वलीच्या केसामध्ये सोडली ऊस सापडू शकेल. पण या जावळी प्रांतामध्ये 4 पायाचा मोकडा ती सोडला तरी तो भेटू शकत नव्हता. म्हणजे कल्पना करणं कशी जावळी असेल. आपल्या महाराजांनी जावळीच्या मरण राजगडून पत्राचा व्यवहार केला. आता पण त्याला पत्र म्हणतो, मग राजगड राजधानी होती पहिली स्वराज्य. मग रायरीला महाराजांनी दर्जा का दिला? एकमेव कारण होतं, कारण की तो पण महाराजांना अपुरा पडू लागला. म्हणून जावळीच्या मोऱ्याने एक प्रेमाचं पत्र लिहिलं की मोरे आपण मराठी सरदार, तुम्ही एक काम करा ना, स्वराज्याला सुरुवात केली आम्ही आता. कारण की महाराजांनी तोरण बांधलं तोरणा किल्ल्यावरती, मग आम्ही सुरुवातच केलेली आहे. मग काम करा, आदिलशाची नोकरी सोडून त्या स्वराज्यामध्ये या, आपण दोघं मिळून हे स्वराज्य हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकतो. मोरेला काय वाटलं की त्या काळचा बादशाह आदिलशाह, जर आदिलशाह माझ्या सोबत असेल तर माझी बराबरी कोणी करू शकत नाहीये. याच भ्रमामध्ये तो राहिला आणि आपल्या महाराजांना त्या पत्राचा उलटा जबाब लिहिला. मोरे आपल्या महाराजांना तिथून काय पत्रात लिहितोय, तुम्ही स्वतः राजे समजून घेणारे कोण? आपणास राज्य दिले कोणी, तुम्ही झालात केव्हा राजे? या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्हीच आहोत. हे तुम्हाला जर पटत नसेल, बरोबर हे तुम्हाला पटत नसेल तर याल जावळी चाल गवळी. उद्याचा असेल तर आज या, तुमच्यासाठी दारुगोळा चौकारा सज्ज ठेवलेला आहे. म्हणजे डायरेक्ट युद्धाचे चॅलेंज दिलं. महाराजांनी 150 मावळे घेतले, जावळी एरियामध्ये आक्रमण केलं. या आक्रमणामध्ये चंद्रराव मोरेचा धाकटा भाऊ हनुमंत आहे मोरे हा प्रतापगडाच्या पायथ्याशी सूर्याची काकडे असते मारला गेला. आपल्या भावाचा वध पाहिला जणू मोरे सुद्धा घाबरला. आणि आता आपलाही वध होऊ शकतो, सगळ्याशिवाय राहणार नाही. मग मोर्याने पळवाट काढून या रायरीच्या पायथ्याशी येऊन लपून बसला. महाराजांनी मोर्याचा पाठलाग या रायरीच्या पायथ्याशी गेला. जे तुम्ही आता रोपेतून वरती आलात की नाही, हा जावळीचा एरिया पूर्णपणे जंगल पूर्णपणे होतो. पूर्णपणे सूर्याचे किरण त्या जावळीवर पायथ्याशी आला. महाराजांना या रायरीच्या पायथ्याशी शरण आला. महाराजांनी सोबत बरोबर बिघडले. मोरे महाराज राजाच्या पायथ्याशी शरण आला, राजाचा नियम होता जो शरण येईल त्याचा राजे कधी परत राजाच्या सोबत ते बरोबर त्यावेळेची पंतप्रधान राजाने पंतला विचारलं, का पंत जे आम्हाला रायरी म्हणते हीच का रायरी? पंत म्हणतात होय राजा, आपण पाचा याला रायरी म्हटलेला आहे. महाराजांनी रायरीला पाहिली, रायरीने महाराजांना पाहिलं. 3 महिने रायरीला पूर्ण वेढा दिला. पण रायरी विषयी काय रायरी विषयी काही रायरीला भूगोलिक प्राप्त स्थान झालेलं आहे. ते आजही सांगतो इथल्या काही सांगतो की रायगडाला रायरीला 4ही बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगाने घेरलेला आहे. कुठलाही डोंगर कुठची रांग या रायगडाला रायरीला टच आणि कुठे पाहता येत नाहीये. रायगड एक स्वतंत्र किल्ला आहे. रायगड एका कमळाच्या काळासारखा आहे. कारण की रायगड हा म्हटलं तर एका खडकापासून तयार झालेला आहे बघा. जसं एखाद्या कमळाचं आपल्याला तळीपासून उभं होतं तसं रायगड एका कमळासारखा बघायला भेटतो बघा पूर्णपणे. रायगड 1200 एकर 100 एकरचा पूर्ण पठार आहे पूर्णपणे. जर एखादी पर्वतरांग जडवी असते गडव शत्रू सहजपणे चाल कोण आला असता. आलून डोंगर दिसतो, किल्ला दिसत नाही. याला म्हणतात जडवी कावा, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतो बघा. येताना आपल्याला 6 पॉईंट बघायला भेटतंय. चित्त दरवाजा, फुलपाडा बुरुज, नाणे दरवाजा, हिरकणी कडा, मदार मोर्चा, महादरवाजा, रायगडाचा बुलंद, नागाच्या वळणासारखा, नागमोडी वळणासारखा सर्वात बुलंद दरवाजा. जेव्हा घेताना महाराजांनी फक्त जेव्हा रायगडाला रायरीला पाहिलं गेलं तेव्हा महाराज तोंड उद्गार वाक्य बाहेर पडले की सोबत असणाऱ्या पंताला म्हणतात की पंत राजा कासा जाऊन पाहता हा गड बहुत कोट आहे. तुम्ही रोपेतून गडावरती जर आलात पण मध्यभागी आला तुमच्या तोंडमध्ये रायगड विषयी काही उद्गार वाक्य बाहेर पडले असते. नक्की मला उंच डोंगर आहे, खाली पहिलं तर भीती वाटते. महाराज काय म्हणतायत, गडाचे कडे तासिल्याप्रमाणे आहेत, गाव दीड गाव उंच, प्रचंड काळी गडावरती गवत उगवत नाहीये. तोंडा तासिव एकच आहे, दौलताबादीपेक्षा नाही जशी कोणी उंच आहे. आयचे देखून राजे संतुष्ट के बोलले, तख्ता असता का हाच खरा करावा. तख्त म्हणजे सिंहासन, सिंहासन म्हणजे राजधानी. 15 मे 1656 रायरीहून रायगडाचा नामकरण केलं.
56 ते 70 पर्यंत गडाचं बांधकाम चालू होतं. 14 वर्ष गड बांधण्यासाठी. 14 वर्षामध्ये बांधावं काही 100 एकर परिसरामध्ये 350 इमारती गडावरती आहेत. 11 मोठमोठे तलाव आहेत आणि रायगड किल्ल्यावर 84 छोटमोठ्या टाक्या आहेत या 100 एकर परिसरामध्ये. हे सगळं बघायचं असेल तर किल्ला 2 दिवस सुद्धा बघायला मिळत नाहीये. रायगडाच्या पूर्वेला भवानी मातेचं मंदिर आहे. रायगडाच्या पश्चिमेला हिरकणीचा कडा आहे. रायगडाच्या उत्तरेला टकमक आहे आणि रायगडाच्या दक्षिणेला खालकाईचा खडका बघायला भेटतो आपल्याला. 1200 एकर किल्ला 100 एकरचं पूर्ण पठार आहे पूर्णपणे. रायगड बघायला 2 दिवस सुद्धा पुरत नाहीत. गड बांधून पूर्ण झाल्याने महाराजांनी हिरोजींना विचारलं आपण रायगड किल्ला बांधलात. त्या रायगड किल्ल्याचं आम्हाला गॅरंटी पत्र काय देतात. हिरोजीने दरबारामध्ये महाराजांना प्रत्युत्तर केलं. राजा रायगड किल्ला बांधला त्या जगदीश्वराच्या साक्षीने. त्या जगदीश्वराच्या साक्षीने जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य तारे तरपत राहतील ते रायगडाचा गोमुखी महादरवाजा बंद झाला तर गडाखाली जाईल ते पाणी आणि गडावरती हवा. आजही महादरवाजा बंद झाला रोपे बंद गडाच्या खाली ते पाणी आहे आणि गडावरती फक्त हवा आहे. ते 400 वर्षापूर्वी दिलेलं इंग्रजांनी गॅरंटी पत्र एखाद्या सिव्हिल लागू असं गॅरंटी पत्र. आज रायगड किल्ला आम्ही पाहतो तर काय तर तुटल्या फुटलेले औषध बघायला भेटले. तुटल्या फुटलेलं गाव छतक्यावर सागाची लाकडं मातीची डोळे आतून मगमली पद्धतीची लाकडं त्याला आतून काम निघायची जी होती. कल्पना करा ना आपण बाल्य किल्ला जर आतमध्ये हिरलो तर त्या काळी जो उभा करा आतमध्ये स्मशाने आहेत आतमध्ये पूर्णपणे आतमध्ये स्मशानाचा उजेड की मगमली पैठणी कापडं समोरची बाजारपेठ आपल्या त्या काळामध्ये जर समक्ष पाहायला भेटली असती तर त्या मगमलीचा उजेड आणि त्या मगमली पैठणी कापडाचा उजेड आज आपल्या अंगावरती पडला असता तर त्या वैभवामध्ये छत्रपतीच्या वैभवामध्ये आज आपण कशी दिसतो याची कल्पना सुद्धा घेत असते. परंतु जेवढे मराठीचे गड किल्ले आहेत ना अशा भग्नी रूपांतर बघायला भेटत आहेत. राजस्थानचे गड किल्ले बघा सुरक्षित दृष्टीमध्ये आहेत कारण की ते राजपूत होते हे शरण गेले झुकले वाकले म्हणून गड किल्ले तसे राहिले. मराठे कोणासमोर मान झुकले नाही वाकवले नाहीये कारण की मराठ्याने अखेरपर्यंत इंग्रजांना लढा दिला होता. ते राजपूत शरण गेले म्हणून गड किल्ले तसे राहिले. याच युक्तीप्रमाणे कदा तुम्ही युक्ती ऐकली असेल आमदाराला घाबरत नाही आमदाराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे मोडेर पण वाकणार नाही ही खरी मराठ्याची साथ आहे. अखेरपर्यंत लढा दिला. 10 मे 1818 कुठल्याच रुंगावरून 10 मे 1818 इंग्रजांनी अटॅक केला. रायगड किल्ला 11 ते 12 दिवस वरचं पठार जवळ होता. वरचं जळून गेलं राहिल्या फक्त पडक्या इमारती आणि वीट बांधकाम बघायला. समोर आपण मूर्ती पाहतो की समोरची मूर्ती ही मूर्ती सिंहासनात बसवून आणली होती. काही कालांतरी महाराजांच्या पायामध्ये बुट्टे आढळून आली. सिंहासनावर बसताना कोणताही राजा सिंहासनावर बसताना बुटं घालून बसू शकत नाही. ही मूर्ती बाहेर बसवली गेली. इथे दर्शन घ्या फोटो काढायचे व्यवस्थितपणे. आपण पुढचा मार्ग त्या ग्रुपला होते मग सोबत आपण तिथपर्यंत जाणार आहोत. पूर्ण माहिती पूर्ण किल्ल्याची माहिती आपण कव्हर करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की आपण एक गोष्ट देतो बघा जय भवानी जय शिवाजी म्हणतो की नाही आजपासून घोषणा बदलायची जय भवानी जय शिवाजी म्हटलं पाहिजे. कारण की महाराजांना एक तुलनेतून समान करू शकत नाही आपण. आता रायगड किल्ल्यावरती आपण ही समोरची मूर्ती पाहिली. ही मूर्ती खऱ्या अर्थाने सिंहासनात बसवली आणली होती. जेव्हा पाहिजे ना महाराजांचं 32 माणूस सिंहासन ते सिंहासनात बसवली आणली होती. पण काही कालांतराने महाराजांच्या पायामध्ये बुटा असल्यामुळे कोणताही राजा सिंहासनावर बसून बुटं घालून बसू शकत नाही. ती मूर्ती बाहेर बसवली गेली. आता या मूर्तीची स्थापना केली इंदिरा गांधींच्या असते 1900 खाली लिहिले बघा कोपऱ्यावरती 1974 ला. आणि ह्या मूर्तीला आपण हार बघायला भेटतो की नाही. आता सिंहासनात पण हार फ्रेश बघायला भेटेल फ्रेश बघायला भेटला आपल्याला. इथे खाली मंदिर पाहिलं तुम्ही शिरकाई मातीचं पाहिलं की नाही त्याला हार कसा भेटला फ्रेश भेटला की नाही. त्या समाधीला पण हार आपल्याला फ्रेश बघायला भेटायचे आणि जगदीश्वराला सुद्धा हार फ्रेश बघायला भेटणार आहे. सांगलीकर भिडे गुरुजीची 2 माणसं या रायगड किल्ल्यावरती रोज येतात डेली 26 ते 27 वर्ष झाली रायगड किल्ल्यावरती या ठिकाणी येऊन 5 ठिकाणी ते पूजा केली महाराजांची आणि महाराजांच्या मूर्तीला हार 365 दिवस ऊन असो वारा असो करुणा असो पावसाळा असो काही असतं तरी त्यांची पूजा पण करतात. ते हार सांगलीहून सकाळी 7 वाजता गडावरती आले. समोरचा आत्मा छोटा अर्थ खालचा. आता वरती जे छप्पर बघायला भेटते की नाही आपल्याला हे छप्पर भिडे गुरुजी आणि 13 वाराचा युवराज संभाजी महाराजांनी 2012 मध्ये इथे वरती छत्र बसवलेलं आहे. सिंहासन बनवणार आहे हो ते सांगलीची भिडे गुरुजी हो ते सांगणार तुम्हाला. आता आपण सिंहासनात गेलो होतो बघा बरोबर की नाही. ते बॅरिकेड लावले साईड लावले की नाही वर चढता येत नाही. तसं काय केलेलं आहे कारण की काही लोक काही 10 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी लोक वर जाऊन दर्शन महाराजांच्या पायाला हात लावून दर्शन घेत होती. मग आता काय बंद केलं आपल्याच मुळे बंद झालं. वरती जायचं वरती जाताना एक माणूस चप्पल घालून गेला तो लाखो जणांना प्रॉब्लेम केला. आज जर गडावरती काय झालं ना आज एखाद्या शिवभक्ताला दगडगुरु कोसळली तर उद्यापासून किल्ला बंद. रायगड किल्ला पावसाळ्यात 2 महिने समोरची बाजू बंद होती कारण की पाऊस आला की वरून दरड करतो. उभा काढा आहे ना खाली येताना वाडीवर पाहिला उभा काढा आहे. गेल्या राज्याभिषेकला एक तिथेच वरतून दगडून खाली तिथे जागेवरती ऑफ झाला होता. गेल्या राज्य सरांना माहिती असेल तुमच्या जागेवरती ऑफ झाला जागेवरती. 2 गाड्या पण गाडी एक पोलिसाची गाडी होती एक कमिशनरची गाडी होती खाली करायची पाहिजे त्याला
त्या गाडीवर दोन दगड आले, दोन्ही दगड गाडी खाली गेली. दगडीचा सीटचा गाडीचा चाका चुरा झाला म्हणून किल्ला तिथपासून बंद केला म्हणून. आणि या समोरचा मोकळा परिसर आहे होळीचा माळ. होळी कधी करतो आपण? शिमगा महिना आला की. प्रथा बदलल्या, आता प्रथा बदलल्या. आता काय करतो माहितीये काय? होळीत नारळ तर लागतो, पण काढताना कसं काढतो माहितीये काय? एक लांब शेकोटी काहीतरी मग बाहेर काढतो. स्वराच्या मध्ये तसं चालत नव्हतं. आता फक्त प्रथा बदलत गेली पूर्णपणे. महाराजांच्या त्या काळामध्ये स्वराज्याचा नियम होता, जोपर्यंत हितली होळी पेटत नाही तोपर्यंत कुठल्याही गड किल्ल्याची गावकऱ्याची होळी पेटत नसायची. इथली होळी पेटली, सोनगड, मानगड, लिंगाणा, तोरणा, राजगड, शिवतरगड, प्रतापगड, मकरंदगड अशा अनेक गडांच्या होळ्या पेटल्या जायच्या. तिथल्या पेटल्या की आजूबाजूच्या गावांच्या पेटल्या जायच्या. किती होळी पेटली, राजे समोर बसलेले असायचे, समोर राजे उठायचे, हातामध्ये नारळ घ्यायचे आणि पेटलेल्या होळी टाकायचे आणि मावळ्यांसह म्हणायचे, अरे जो कोणी बहत्तर मावळा असेल, बरोबर जो शत्रूशी लढू शकतो तो मावळा त्या पेटलेल्या होळीतून नारळ हाताने बाहेर काढेल. जो नारळ पेटक्या होळीतून बाहेर काढेल त्या मावळ्यास 1.25 किलो सोन्याचं कडं, मानाचं घोडं, मानाचं पेटेचं बक्षीस दिलं जायचं. कोणता मावळा असेल असं दारिडवान? छत्रपती संभाजी महाराजांनी 9व्या वर्षी असताना पेटलेल्या होळीतून अलगद बाहेर काढला होता. म्हणून तर येथे ह्याच ग्राउंड मध्ये एक मराठ्यांचा शेर म्हटला जातो की त्या सिंहाच्या जबड्यात हात घालून, त्या सिंहाच्या जबड्यात हात घालून जो मोजितो जात मर्द मरण्याची जात तो फक्त एकच राज फक्त संभाराज. मला इतिहासामध्ये होळीचा माळ, आज आपण शिमग्यामध्ये होळी करतो ना, तिथूनच होळीचा कार्यक्रम चालू झालेला आहे. आणि साईडला आपण कोकणावरती पत्रेश्वर बघतो, आपल्याला हत्ती शाळा आहे, ती हत्तीना पालन पोषण तिथे केलं होतं. आता आर्कलॉजी चिकनचं ऑफिस आहे बघा पूर्णपणे. समोर पाहतो बाजारपेठ आहे, बाजारपेठ चित्र बघायला मिळेल, नागाचे चित्र. त्या नागा चित्राची आपण जाऊन माहिती घेणार आहोत. नागा पैसे होता, करण्याचा व्यापारी होता, त्याची आपण माहिती तिथल्या बाजारपेठेमध्ये घेऊया. बाजारपेठेची हाईट किती उंचावरती बघत बघत पुढे झाला. डाव्या साईडला 22, उजव्या साईडला 22, 44 दुकानं आहेत. पाठीमागे मकान, आगे दुकान, 2 टाईपची बाजारपेठ आजही बघायला भेटते आपल्याला. बाजारपेठेची हाईट का उंचावरती ठेवली? कारण की त्या काळची लोक ही रुबाबदार होती, कधी पायी बाजार केला नाहीये, घोड्यावरती बसून बाजार केला जायचा, म्हणून ती बाजारपेठ म्हणलेला आहे. म्हणजे आजकालची लोक ही खाली आणि वरती नाही गेली. आज जर रायगड गेला तसं मराठीचा बाजार कसा केला असतो? गाडीत बसून बाजार केला असता. हे मराठीचं सुदैव होतं, पण ते मराठीने दुर्दैव करून घेतलं. या लोकांनी घोड्यावरती बसून बाजार केला जायचा. काही जानकारांची मते, काही इतिहासगडावरती काय सांगता माहिती काय? ती बाजारपेठच नव्हती. काही म्हणतात राणीवालच नव्हते, काही म्हणतात मंत्र्याच्या वाडेगडावरती नव्हते, काही जण म्हणतात सोयराबाईंचा रूम आहे. असं इतिहासामध्ये कुठे सांगितलं काय? कुठच्या राणीचा कुठचा मुलं आहे तो? नाही सांगत. ते मी सांगू शकत नाही, इतिहास सांगू शकत नाही प्रमाणे, कारण की दस्तावेज जळून गेले. दस्तावेज आपल्याला कळलं असतं की कुठच्या राणीचा कुठचा मुलं आहे, मंत्र्यांच्या वाडे किंवा राष्ट्रप्रधानमंत्री, तर तिथे राहायचं म्हणून पूर्णपणे इतिहास द्यायला गेलो तर इथं पूर्णपणे सांगत तुम्हाला पूर्णपणे. म्हणजे बाजारपेठची हाईट पाहिजे तर उंचावरती घोड्याच्या आकाराची बाजारपेठ बघायला भेटते आपल्याला. आता त्या नागाचं चित्र असं म्हणलं जातं की रायगड किल्ल्यावरती एक नागापाशी व्यापारी आला होता, गडावरती याचा. तो गडावरती व्यापार केला जायचा. महाराजांनी त्याने महाराजांना विचारलं की मी रायगड किल्ल्यावरती आलो, माझी ओळख म्हणून गडावरती काय ठेवू शकता? मी माझी ओळख म्हणून गडावरती राहिली पाहिजे की नको? मग त्याला म्हणलं की तू स्वतःचे चित्र काढू शकत नाहीयेस, कारण की त्याने रायगड किल्ला बांधला तयार केलेला देवाच्या मंदिरामध्ये. जगदीश्वराच्या मंदिराच्या पहिल्या पायरीवरती आहे. महाराजांकडे 365 गड किल्ला आहे. कोणत्या किल्लो नाव ऐकलं काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे म्हणून. कोणत्या किल्लो नाव असलं काय? त्यांनी रायगड किल्ला बांधला, त्या कलाकाराचं नाव त्या मंदिराच्या पहिल्या पायरीवरती आहे. राजे म्हणलं तू नाव लिहू शकत नाही, तू नागा चित्र काढ, सांगतो पण तुला म्हणून ओळख होतो नागाबा शेट्टी. कुणाची ओळख केली? नागाबा शेट्टीची ओळख केली. आता आपण सीधा बाजारपेठ करून टकमक टोकाचं वरतून माहिती ऐकायची आणि जगदीश्वराच्या मंदिरात जायचंय. पण जगदीश्वराच्या आणि याच्या मध्यभागी काय आपल्याला काही इमारती बघायला भेटते. इथल्या असणाऱ्या मावळ्यांची घरं आहेत ती 300 घरं गडावरती होती. गडावरती राहण्याची त्याची सोय इथे गेली होती. तिची पडझड झाले, काही उत्खनन करून ते उपकरणे काढले पूर्णपणे. आतमध्ये काय आहे, चौथरे कसे आहेत आपल्याला त्या काळचे चौथरे आपल्याला बघायला मिळत आहेत. आता आपण स्टेट जगदीश्वराचं मंदिर गाठणार आहोत. जगदीश्वराचं मंदिर झालं की आपण रिटर्न घेणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो अभी हम बाजारपेठ के अंदर आए. ये जो एक ये देख रहे हो आप मेरे पीछे, ये दुकान थे उस समय के शॉप्स. और बाकी ऐसा काय इतिहास? पीछे मकान, तो पीछे उनके घर भी रहते थे. ये अच्छा, दुकान, हाँ. ये दुकान. अच्छा, पीछे रहते थे. हाँ, ये दुकान. तो ये जो आगे, हाँ, ये जो आगे की जगह है ये दुकान रहता था. मतलब ये मेरे इधर इस तरफ देखेंगे ना, ये आगे का जो जगह है यहाँ पे चीजें मतलब बेची जाती थी. और यहाँ मैं अभी जिधर खड़ा हूँ यहाँ पे उस टाइम का धान्य या जो भी उनका सामान था वो रखा जाता था. और ये जो था यहाँ पे वो रहते थे. तो भाई ये वाला एक सीन देखिए. यहाँ पे एक तरह का मतलब ड्रेनेज सिस्टम उस टाइम का. यहाँ पे जब भी पानी वगैरह अगर भर जाता था ये पूरे बाजारपेट में, तो वो पूरा पानी इस जगह से
दूसरी तरफ निकल जाता था नीचे की ओर। मंदिराचा लांबून आकार पाहिला ना तर आपल्याला मस्जिद सारखा बघायला भेटतो। काही जण त्या होळीच्या वेळेला परत जातात, पुढे उन्हाची जमीन जास्त असते ना मे महिन्या जून महिन्यामध्ये तो पुढे येतच नाही। तिथून आपण शेती होळीच्या वेळेला बघतोय काय मस्जिद आहे काय चला म्हटलं त्याला मस्जिद दिसतं, त्याला काय आतमध्ये काय ते माहिती नाही ना। ज्याला माहिती तो इथेच महाराज समाधी इथे येतो, ज्याला माहितीच नाही तो पहिल्यांदाकडे फिरायला आल्यावरती असं पुढे येतच नाहीये। एवढ्या लांबची मस्जिद बघायला कोण जाते? त्याला माहिती असेल जाईल ना, तो तुला माहितीच नाही महाराज समाधी गडावरती आहे ती लोक तिथूनच परत रुपये घाली जातात। ज्या लोकांना माहिती इथपर्यंत गडाची काय ते बघतात। मंदिराचा आकार म्हणजे जरा काय बांधला, रायगडाला चारी बाजूने सह्याद्रीच्या पर्वताकडे घेरलेला आहे। जर एखाद्या पर्वत रांगेवरून एखाद्या मुस्लिम सरदाराने जर पाहिलं तर तो आक्रमण करू शकत होता का हो? नाही का? कारण की त्याचं मस्जिद दिसते त्याला। इंग्रजांना काही फरक पडत नव्हतं, इंग्रज कधी येऊ शकतात, कधी काही दुर्बल करू शकतात। अरे मस्जिद असो किंवा मस्जिद मंदिर असो त्यांना काय फरक पडत होता, पण मुघलांना देखील फरक पडत होता। आता कल्पना करा, मंदिर एवढं मोठं बांधलं, मंदिर एवढं मोठं मस्जिद सारखं बांधून दिलं, पण मंदिराचे दरवाजे बघा छोटेसे, त्याला पण गरीबी गावा। मुस्लिम सरदार कोणत्याही मराठ्याच्या मंदिरामध्ये किंवा त्यांच्या मंदिरामध्ये जरी गेला ना तरी तो वर मान करून जातो, खाल मान करून जात नाहीये। पण हे मराठ्याचं दैवत आहे, हे मराठी दैवत आहे। या दैवतामध्ये शिकताना तुला मान खाऊन जावं लागेल, वर मान करून जाऊ शकत नाहीस तू। म्हणून मध्ये जरा छोटीशी बांधलेले आहे आणि मस्जिद ते खाली जात असतो, आतमध्ये शिरता नाही आलं म्हणजे आतमध्ये काय ते शिवलिंग आहे, राजे शंकराची भक्ती आता शिवलिंग आहे पूर्णपणे। आणि या मंदिराच्या समोरच्या बाजूला नंदी बघायला भेटेल, नंदीचं तोंड पूर्णपणे काढले बघा। जेव्हा औरंगजेबचा सरदार जुल्फिकार खान जेव्हा गडावरती आला त्यातून हातोडी घेऊन आला होता, मंदिराचं वरचं पूर्ण तोडून टाकलं। आपण नगरखाना पाहिला असेल तेव्हा काही चिन्ह पण तोडलेले बघायला भेटले आपल्याला, हे नंदी पण तिने तोडलेले। आणि या मंदिराच्या समोर पाहिला एक छोटा नगरखाना समोर दिसतो बघा, दिसतोय नगरखाना, हा छोटा मोठा नगरखाना बघा, जसं आपण तिथे पाहिला की नाही आपण सिंहासनाच्या समोर छोटा नगरखाना पाहिला, गेटा मीडिया हा नगरखाना आहे छोटासा। या नगरखान्याच्या पहिल्या पायरीवरती म्हणजे जगदीश्वराच्या मंदिराच्या पहिल्या पायरीवरती एक छोट्याशा दगडीमध्ये एक 400 वर्षापूर्वीची मोडी लिहिलेली आहे। 400 वर्षापूर्वी ज्याने रायगड किल्ला बांधला त्या किल्ल्याचं नाव या रायगड किल्ल्याच्या जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवरती मला मोडीमध्ये कसं लिहिलं माहिती काय? त्या काळचं मोडीलिपी आहे, लिपीमध्ये असं लिहिलं आहे की सेवेचे थाई तर बरं हिरोजी इंदुरकर। रायगड किल्ला बांधताना हिरोजीने स्वतःचं घरदार विकलं, स्वतःचा वाडा विकला, स्वतःची प्रॉपर्टी विकून रायगड बांधून दिला। विचारलं रायगड किल्ला बांधला तुम्हाला काय हवं सोन्याचे गुण बक्षीस पत्र? त्याने रायगड किल्ला बांधला त्याला तुम्हाला काही बक्षीस पत्र पाहिजे? हे ताजमहल मला त्याच्या हात त्यांना म्हणतात सोपं नका करू, मागा काय हवंय ते मागा, काय हवंय ते मागा, धन दौलत हत्ती घोडे खजिने सोनं नाणं काय पाहिजे ते मागा। हिरोजी म्हणतात राजा मला काही नको, त्याच्यावेळेस तुम्ही त्या जगदीश्वराच्या मंदिरात असावे राजा, त्या वेळेस त्या मंदिरामध्ये दगड बसवायचे आणि त्या दगडामध्ये फक्त माझं नाव लिहायचंय। महाराजांनी विचारलं दगडामध्येच काय त्या मंदिराच्या पहिल्या पण दगड कशाला बसवत आहे? तू दगड मोठा करावा त्याला महादराचा बरं त्याच्या बसवा, नगरखाना बरं त्याच्या बसवा, आम्ही अनुमती देतो, नगरखाना तुम्ही सारखं मग तिथेच का बसवताय? तुमचं दैवत त्या मंदिराचं आमचं दैवत तुम्ही आहात, ज्याच्यावर तुमचा मुक्काम रायगड केल्यावर तुम्ही राहायचं त्या वेळेस तुम्ही या मंदिरात सूर्योदयाच्या साक्षीने तुमचं उंच पाऊल ज्या पायरीवरती पडेल ना, ज्या उजव्या पायरीवरती तुमचं पाऊल पडेल ना त्या उजव्या पावलाची धूळ ही फक्त माझ्या मस्तकी गेली पाहिजे। म्हणून त्या मंदिरामध्ये आजही लिहिलेला सेवेचे दायित्व हिरोजी इंदुरकर। औरंगजेब दरबारामध्ये आपल्या बडी बेगमला म्हणाला होता, अरे ओ मेरी बड़ी बेगम साहिबा, उस काफर सिवाने एक संभा को पैदा किया, अगर वैसा संभा मेरे घर में पैदा होता मैं हिंदुस्तान में राज करता। वहीभूषण म्हणतात ना, काशी की कला जाती, काशी को की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर ना मेरे शिवराय होते तो यहाँ पे आज सब कुछ होता। नाही मी तुम्हाला भेटलो असतो, नाही तुम्ही मला भेटलो। तुमचं मरणाची शेर आहे, ते अंधार पार झालेला आहे, पाताक्षणी एक दिवा पाहिजे, पुन्हा एकदा या महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला एक जिजाऊचा शिकवण बंद झाला तर गडाच्या खाली जाण्याची हिंमत होईल ना ती फक्त त्या पाण्याच्या धारेची, आणि गडावरती येण्याची हिंमत होईल ना ती फक्त सळसळणाऱ्या वाऱ्याची। मी राज्याभिषेक गडावरती गेला, गडावरती किती तलाव, वापी का तलाव, त्याचा अर्थ तिथे गेले, वापी का गडावरती मी किती तलाव खोदली, गडावरती काय काय मी करून ठेवलं, हे सगळं येते नोंद करून ठेवली त्या गडावरती। ती मोडीलिपी त्याच्यामध्ये पूर्णपणे मोडीलिपीमध्ये।
की जसं सूर्यवरती तसे डोकावर जायचे आणि तिथून खाली आऊसाहेबांचा वाडा आहे. पहिलं किरण आऊसाहेबांच्या वाड्यात पडलं की आऊसाहेब बरोबर त्या किरणासोबत बाहेर सजून बाहेर यायचे आणि मग तिथून आपली आई आपल्या मुलाला आशीर्वाद द्यायची. मग तिथून राजे आपल्या आईसमोर उभा करायचे. मग सिंहासन बसायचं. त्याच्यावर राजा आधीच पण नव्हता राजकारणाचा आवडायचा. जोपर्यंत 2 दर्शन भेटत नाही तोपर्यंत राजे सिंहासन बसत नव्हते. हा एक स्वराज्याचा नियम होता त्या काळामध्ये. मग राजे त्या काळामध्ये काय केलं, राजाने तो तिथून राजांनी कुणाला फेकून दिलं नाही. टकमक पण म्हटलं गेलं. टकमक संभाजी राजांच्या काळामध्ये म्हटले त्याला. महाराजांच्या काळामध्ये टकमक नाही त्याला. तो आईचा आशीर्वाद येतो म्हणून म्हटलं जातं की चोरी लबाडी फितोरी गुन्हेगाऱ्या करणाऱ्या लोकांना त्या काळामध्ये पत्त्यात भरलं जायचं. तोंड म्हणलं तिथून त्याला फेकून दिलं जायचं. पण रायगड किल्ल्यावर महाराज 10 वर्ष होते, एकाला पण फेकलेलं नाही. पण छत्रपती संभाजी महाराजांनी एकालाही सोडलेलं नाही. ते का सोडलं नाही कशासाठी ते पुढे सांगणार आहे पूर्णपणे. ते जे ग्रंथकथा सुद्धा आहे इतिहासामध्ये एवढा उल्लेख केला तर आहे. अजून काही जाणकारांची मत आहेत की महाराज त्या टोकावरती आऊसाहेबांसाठी गेले होते एक दिवस. पाठीमागे सेवक होता, सेवक त्याच्या हातामध्ये छत्री होती आणि तसं उभा छत्रीतून उभा दुनियातून उभा होता महाराजांच्या पाठीमागे. वाऱ्याचं वातावरण जास्त आहे तिथं. जसे राजा खाली वागले तसा छत्री सुद्धा वरती उडाला. वरती उडत उडत खाली गेला, वरवर जात गेला. राजे मला वाचवण्यात मरण पावर. राजे म्हणतात सेवका तू घाबरू नकोस, तुझ्या छत्री आहे ती घट्ट पकडून ठेव, तुला काय होणार नाही. जसं वारा कमी येत गेला तसं खाली जात गेला. ज्या गावामध्ये त्या काळामध्ये उतरला त्या गावाचं नाव फक्त निजामपूर. जिथपासून छत्री घेऊन त्या गावामध्ये उतरला त्या गावाचं नाव त्या काळामध्ये फक्त निजामपूर होतं. जिथपासून छत्री उतरली त्या गावाचं नाव दिलं छत्री निजामपूर. म्हणजे शोध लागला पॅराशूट हा 3.5 वर्षापूर्वी महाराजांच्या काळामध्ये. पॅराशूट उडत होता पण तो शोध महाराजांना लावला होता, तुम्ही आम्ही लावलेला नाही. छत्री कशी आकाशामध्ये उडली पाहिजे मग तयार केलं छत्रीसारखं पूर्णपणे. मग आकाशामध्ये उडायला गेलो. असं त्याच्याकडून उडत नव्हतं आकाशामध्ये. महाराज अजूनपर्यंत 10 वर्ष जगले असं मला इतिहास वेगळा असताच. महाराजांनी काय कुठचं काय केलं असतं, ह्याला हात लावला असता बळाला महाराजांनी. एवढं ज्ञान होते महाराज. तो दोस्तों अभी नेक्स्ट जो स्पॉट है हम लोग जहाँ पे अभी जाने वाले वो स्पॉट का नाम है राज दरबार. और ये वो जगह है जहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज का राज्याभिषेक हुआ था. बघा आपण ज्या ठिकाणी उभे आहात ना, हाच महाराजांचा छत्रपतीचा दरबार. येथे 6000 प्रजा आपल्या राजांच्या आतुरतेने वाट पाहत होती. येथे 6000 प्रजा उभी होती. हे संपूर्ण दरबार पूर्णपणे मखमली पैठणी कापडाने आणि काव दिव्यांच्या दिवाने आणि स्माशरीच्या उजेराने ती 6000 प्रजा त्या मखमली पैठणी कापडामध्ये त्या काव दिव्यांच्या दिव्यामध्ये आणि त्या स्माशरीच्या उजेरामध्ये ती 6000 प्रजा या दरबारामध्ये. प्रत्येक मावळ्याच्या डोक्यावरती भगवा फेटा होता, कमरेला शाल होती. समोर राजांचं 32 मणाचं सिंहासन. एक मण 40 किलो 1280 किलोचं रत्नजडित सुवर्ण सिंहासन आपल्या राजांचं या ठिकाणी होतं. राजे 6 जून 1674 छत्रपती झाले. या सिंहासनाच्या उजव्या साईडला 78 वर्षांच्या आऊसाहेब बसलेल्या होत्या. आईने शिवबाला पाहिला असेल. आईच्या डोळ्यातून आनंदाचे किती अश्रूची कल्पना सुद्धा करू शकत नाहीये. साईडला राजाराम राजे, साईडला संभाजी राजे आणि राजांच्या काही या ठिकाणी अष्टप्रधानमंत्री उपस्थित होते. कल्पना करा त्या 6000 प्रजेसमोर त्या मखमली पैठणी कापडासमोर ती 6000 प्रजा त्या स्माशरीच्या उजेरामध्ये कसं बरं दिसत असेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. म्हटलं आता बघा राजे सकाळी पहाटे आपल्या आनंदामध्ये सकाळी राजे लवकर उठून आपला पालक पोषण पेरून कपाळी अर्धचंद्र करून गळ्यामध्ये कवड्याची माळ घालून राजाची मिरवणूक आपल्या सवंगडी मावळ्यांसोबत हत्तीच्या अंबाऱ्यावरती राजे बसून रायगड किल्ल्याच्या असणाऱ्या देवदर्शनी गेले असतात. कारण राजे कोणत्याही देवाला विसरले नव्हते. राजाने भवानी मातेला साकडं घातलं. अहो जगदीश्वर नतमस्तक झाले आणि शिरकाई मातेला वंदन केलं. वाडेश्वर नतमस्तक झाले आणि आपल्या राजांची मिरवणूक या नगरखान्यातून आत्मदे आली असते. त्या नगरखान्यावर सनई चौघडे नगारे वाजवू लागतात. राजांचं पाऊल दरबारामध्ये पडता क्षणी भरलेली प्रजा उठून उभी राहते आणि आपल्या महाराजांना मन सन्मानाने डोक्यातील भगवपेढे काढून त्या 32 मणाच्या सिंहासनाकडे राजांना मानाचा मुजरा होत असतो. अहो राजे 6000 मावळ्यांची मुद्रे स्वीकारतायत. छत्रपतीची चाल एका वाघासारखी होती, नजर राजांची एका सिंहासारखी होती. राजांची पावलं दरबारासमोर पडत असतात. एक नजर त्या 32 माळ्याच्या सिंहासनावरती, एक नजर भरलेल्या आपल्या आईवरती पडते आणि आईच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहिले असतील आणि एक नजर राजांची या दरबारापुढे पडते. या दरबारामध्ये काही विधवा बायका काही विधवा मुलं बसलेले असतात आणि राजांचं अंतकरण भरून येतं. अंतकरण भरण्याचं कारण काय होतं, ज्या वीर मावळ्यांमुळे हे स्वराज्य घडलं ना, ज्या वीर मावळ्याने हे स्वराज्य घडवलं ते वीर मावळे राजांना दरबारामध्ये कुठे दिसत नव्हतं. हे आपल्या राजांच्या चेहऱ्यावरती दिसून येत होतं बघा. पूर्णपणे आपल्या आऊसाहेबांना नक्की म्हटले असेल, आऊसाहेब सिंहासनाची पहिली पायरी चढतो, जो मावळा आम्हाच म्हणणारा राज लाख मेलं तरी चालतील.
पण मात्र लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असा म्हणणारा माझा बाजी या दरबारासमोर, या सुवर्णाच्या घडीसमोर आज आम्हाला तो उपस्थित का दिसत नाहीये असा मावळा म्हणणारा राजा आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असा म्हणणारा माझा ताणा या दरबारासमोर का दिसत नाहीये. तो जीवा काशी आमची कापडे घालून गेला, तो जीवा काशी या दरबारासमोर का दिसत नाहीये. नुकताच मारलेला माझा प्रतापराव गुजर आज या मखमली पैठणी कापडामध्ये आम्हाला का दिसत नाहीये. या असंख्य वीराचे राजे नाव घेत ज्यांनी स्वराज्य घडवलं होतं या प्रत्येक मावळ्याचं राजे नाव घेत 32 मानाच्या सिंहासनावरती राजाने उजवा गुडघा टेकवला आणि राजे छत्रपती झाले. राजांच्या अंगावरती सोनेरी छत्र पकडलं गेलं. येणारे काशीवरून गागाभट्टाने राजांवरती 7 नद्यांचा 7 ऋतूचा अभिषेक घातला गेला. राजांच्या अंगावरती 1000 मोहऱ्या उधळल्या गेल्या आणि या दरबारासमोर एक जुल्फिकाराने एक मात्र जोराने ललकारी दिली. ललकारी मी देणार आहे माझ्याकडून त्या सर्वांनी जय बोलायचंय. ललकारी अशी दिली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज जिजाऊंचा सुपुत्र भोसले कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. अशा काही या दरबारामध्ये ललकारी होऊ लागल्या. समोर राजांचं 32 माळाचं सिंहासन, एक मन म्हणजे 40 किलो 1280 किलोचं सिंहासन होतं. हे सिंहासन औरंगजेबचा सरदार जुल्फिकार खान याने घाण्याचे गाव करून घेऊन गेला. आता समोर सिंहासन पाहतो की नाही सर, हे सिंहासन पंचधातूचं आहे. 7वे राष्ट्रपती डॉक्टर गॅलासिंगचे असते 1985 ला बसवलेलं आहे. आतमध्ये जी मूर्ती आहे 600 किलो मूर्ती वजनाची आहे. ही मूर्ती 13वे वारसदार युवराज संभाजी महाराजांनी 2009 मध्ये ती आतमध्ये मूर्ती बसवली बघा पूर्णपणे. पण महाराजांचं मूळ सिंहासन होतं एक दगडावरती होतं. तिथे आपल्याला 4 खिडक्या बघायला भेटत. त्या 4 खिडक्याच्या खाली एक जळलेला दगड बघायला भेटतो. त्या दगडावरती महाराज सिंहासन होतं. तो वितळून येथून तो सिंहासन महाराजांचं येऊन गेला बघा. औरंगजेबचा सरदार जुल्फिकार खान, टोपण नाव होतं इतायत खान, याने घनाची गोगरीतून घेऊन गेलो. या दरबारामध्ये जर आपण कधी या दरबाराचा कधी पोस्टर पाहिला असेल ना, त्या पोस्टरमध्ये 2 बाहेर परप्रांती या दरबारामध्ये व्हाईट टोपी काढून महाराजांना या दरबारामध्ये मुजरा करून दिसताना भेटले बघा आपल्याला. ते वकील होते, इंग्रजांचा वकील. एकाचं नाव होतं इंद्रिया ऑक्झेंटर. हा गडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावरती महाराजांचा राज्याभिषेक कसा होता हा पाहण्याकरता पायथ्यापासून गडावरती निघाला. कारण की त्या काळामध्ये रोपे नव्हता. रोपे ही आता 96 मध्ये झालेला आहे. हा पायथ्यापासून पाऊलवाडीने गडावरती आला. गडावरती येत असताना तो खूप दमछाक झाली हो. 2 पायाचा माणूस येताना थकला. पुढे नगरखान्यासमोर आला आणि त्या इंग्रजाला 4 पायाचे बलाढ्य द्यायचे हत्ती पायाला भेटत मोठमोठे. शंका निर्माण झाली, मी 2 पायाचा माणूस असून सुद्धा हा डोंगर जर मला चढता येत नसेल, माझ्या डोंगरावरती हा बलाढ्य द्यायचा हत्ती कसा काय आला. आतमध्ये आला, व्हाईट टोपी काढली, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा केला आणि इथल्या मावळ्यांना प्रश्न विचारला की डोंगरावरती हत्ती कसा काय आला. मावळे फार हुशार, ग्रेट. मावळे काय म्हणतात, आपण इंग्लिशमध्ये बोलतो, आम्ही मराठीमध्ये बोलतो. आमच्यापेक्षा इंग्लिश बोलणारा हा 4 पटीने हुशार असतो. याचं उत्तर तुम्ही स्वतः आम्हाला भेटू शकत नाहीये. त्याला इथे उत्तर भेटलेलं नाहीये. तो प्रश्न डायरीमध्ये लिहून ठेवला. आताचे काही इतिहासकार त्या प्रश्नाचे उत्तर देत. कारण ते इंग्लिश बोलणाऱ्याला इंग्रजाला काय कळणार हो. आपल्या महाराजांची दृष्टी, आपल्या महाराजांना माहित होतं लहानापासून मोठं करता येतं, पण मोठ्यापासून कधी लहान करता येत नाहीये. जेव्हा महाराजांनी रायगड बांधायला घेतला तेव्हा आपल्या महाराजांची फार दुरुष्टी होती. महाराजांनी काय केलं, हत्तीची पिलं पालखीत बसून गडावरती आणली आणि या डोंगरावरती लहानाचे मोठे केले. ही छत्रपती दृष्टी होती. लहानापासून मोठं करा, मोठ्यापासून कधी लहान होत नाहीये. हे महाराजाकडून शिकलं पाहिजे म्हटलं. आता बघा या दरबारामध्ये 6000 प्रजा बसायची. आपण 50 लोकांसमोर माईक घेऊन बोलतो. त्या काळामध्ये माईक लाईट नव्हतं बघा. त्या काळामध्ये 6000 प्रजा बसायची. त्या कोपऱ्यातला माणूस कुजबुजला, टाचणी पडली, माचीची गाडी पेटवली तरी तो आवाज राजाच्या सिंहासनासमोर आवाज जायचा. इथे सिंहासनासमोर आवाज जायचा. अहो अंतर बघा ना, 200 ते 250 फुटाचं अंतर आहे बघा. आज हॉलमधून किचन मध्ये आवाज जात नाहीये, पण आजही ओपन आहे. त्या काळात पॅकबन होतं. मग तिथे कागद फाडलेला आवाज आजही महाराजांच्या सिंहासनासमोर जात आहे. मग कल्पना एवढीच करायची सर आपल्याला की आता ओपन असल्यामुळे जर कागदाचा आवाज तिथपर्यंत जात असेल, मग कल्पना करो जर पॅकबन असेल मग त्या काळामध्ये आवाज जात असेल कसा, याची कल्पना सुद्धा करू शकत नाही म्हटलं. आता बघा ही समोरची भिंत आता बांधलेली आहे. समोरचा गेट पाहतो की ना आपण, जर आपण लांबून पाहिलं ना तर मुंबईचा गेट ऑफ इंडिया सारखा वाटतो. कारण की मुंबईचा गेट ऑफ इंडिया डुप्लिकेट आहे, हा ओरिजिनल आहे. कारण की याचा इंग्रजांनी फोटो काढून त्या दिल्ली गेट मुंबई गेटला बसवला गेला होता. कारण की मुंबईचा गेट ऑफ इंडिया या नगरखान्यासारखा दिसतो. नगरखाना मुंबईच्या गेट ऑफ इंडिया सारखा दिसत नाहीये. 52 फूट उंच आहे, 40 फूट रुंद आहे. संध्याकाळी एकदा सूर्य मावळला की या नगरखान्यावर सनई चौघडे नगारे वाजवून रायगड किल्ल्याचे संपूर्ण दरवाजे बंद केले जायचे. सूर्योदय सकाळी उघडला की पुन्हा याच्यावर नगारे सनई चौघडे वाजवले जायचे आणि पूर्ण दरवाजे खोलले जायचे. मला इतिहासामध्ये म्हटलेलं आहे राज सदर या दरबारामध्ये नक्की म्हणावं वाटतं की अंधार फार झालेला आहे. पाहता क्षणी एक दिवा पाहिजे पुन्हा एकदा या महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला. एक जिजाऊंचा शिवबा पाहिजे, एक जिजाऊंचा शिवबा पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आता ही पालिकेची पाठीमागची घर बांधतो की नाही, घराला 4 बाजूने आपण संरक्षण भिंत बांधतो, तशी रायगडाची बालेकिल्ला म्हणजे काय,
किल्ल्यामध्ये किल्ला असतो त्याला बाल्य किल्ला. आज आपण घर बांधलं की एखाद्या पाहुणा मंडळ डायरेक्ट आतमध्ये घरामध्ये येत नाही, त्याला हॉलमध्ये बसवतो की नाही. मग जी लोक महाराजांपर्यंत तक्रार करायची दरबारामध्ये, या भागामध्ये कुणाला येण्याचं परमिशन नव्हती. जोपर्यंत छत्रपतींचा आदेश नाहीये तोपर्यंत या भागामध्ये कुणाला येण्याचं परमिशन नव्हतं. आज रायगड किल्ला तसा असताना तर या भागामध्ये सुद्धा आम जनतेला यायला इथे जागा दिला नसता. दरबारात यायचं, दरबार भागाचं निघून जायचं. या भागामध्ये येण्याची कुणालाही परमिशन आजही नसते बघा पूर्णपणे. आता ही गडाची समोरची बाजू आणि तुम्ही आलात ती गडाची पाठीमागची बाजू. इथे खाली एक तलाव आहे, अशी तलाव आहेत 11 तलाव आहे गडावरती. या तलावाचं नाव आहे पवित्र गंगासागर तलाव. राजांच्या राज्यभेट काशीवरून गायगाभट्ट आले होते. 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी महाराजांच्या अभिषेकासाठी काशीवरून घेऊन आले होते. ते पाणी काही उरलेलं पाणी या तलावामध्ये सोडलं. जेव्हा सोडलं गेलं विष्णूचा अवतार तयार झाला. एक कविता निर्माण झाली, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणि ले 7 नद्यांचे पाणी जल हे झाले तीर्थांची घर तयासी नाव गंगासागर, तयासी नाव गंगासागर. म्हणजे त्याला इतिहासामध्ये पवित्र गंगासागर तलाव म्हटलं गेलेलं आहे बघा. 32 फूट तलाव खोल आहे, 12 महिने पाणी कधीही आटत नाही. आता शंका निर्माण होते की आम्ही गडावरती 4 मीटर गडावरती आलो, रोपेने गडावरती आलो. आपण गडावरती आल्यानंतर त्या रोपे प्रकल्पातून वरती आलो ते 128 पायऱ्यावरती चढायला आहेत. पण ते 128 पायऱ्या चढताना 1 लिटरची बॉटल माणूस आणू शकत नाही, दम लागतो. कल्पना करा ना, हा लागणारा दगड गडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावरती डोक्यावरती माळून आणला असेल कसा. पण आज हुशार गेट हा दगड काढून न आणता रायगड किल्ल्यावरती 11 तलाव खोदली गेली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या गेल्या. तिथून जो काही दगड काळ्या पाषाण निघाला तो रायगडाच्या बांधकामासाठी वापरला. जिथे खड्डे पडले त्याला खालून तरबंद्या बांधल्या, पिण्याकरता पाणी झालं, बांधकामासाठी दगड झाला. एका दगडामध्ये महाराजांना 2 पक्षी मारले गेले होते. आज आपण एखादं घर बांधतो, घरामध्ये काय मटेरियल वापरतो, सिमेंट किंवा रेती. त्या काळामध्ये गुळ, सीसा आणि चुना याच्या आतमध्ये भरलेला आहे, म्हणून 400 वर्षापूर्वीची भिंत आपल्याला तशी बघायला भेटते बघा पूर्णपणे. हा समोरच चौथरा आपल्याला बघायला रिकामा चौथरा बघायला भेटेल. हे 365 गड किल्ल्यांचं ऑफिस, जसं दिल्लीला ऑफिस आहे तसं इथे होतं. म्हणजे 8 मंत्र्यांचं 8 ऑफिस. याला आज आपण म्हणतो सचिवालय, पण त्या काळामध्ये याला दप्तरखाना म्हटला जायचा. येथे महाराजांचा पूर्णपणे दप्तरखाना होता. समोरचा छोटा चौथरा पाहायला भेटतो का आपल्याला. हे दिवाणे आम आहे, कारण की ही भिंत आता बांधलेली आहे. आणि दिवाणे खास आपण पाहिलं तो महाराजांचा दरबार लाईव्ह. आणि समोरासमोर नजरेसमोर बघायचं असेल तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती दिवाणे आम आणि दिवाणे खास म्हणतो बघा याला पूर्णपणे आपण. मला दिवाणे आम दिवाणे खास म्हटलं गेलेलं पूर्णपणे. समोर काय आपल्याला 2 बुर्ज बघायला भेटत. 34च्या पुस्तकामध्ये याला पहिल्या पानावरती फोटो बघा. 34च्या पुस्तकावरती हे एकावरती 7 मजली होते, 7 मजली. कल्पना करा, याला जर आतून रंगीबेरंगी मखमली पैठणी कापड डोळ्यासमोर याचा प्रयत्न करा, वैभव करा. याच्यावरती सागाची लाकडं आहेत, त्याच्यावरतून मातीची गवळ आहेत. याला आतून रंगीबेरंगी मखमली पैठणी कापडाने जर का सजवला गेला असता आणि समोरचे 7 मजले बघायला भेटले असते, आतून त्याला मखमली पैठणी कापड, काव दिव्यांचे दिव्याने स्माशेरीचा उजेड असता, तर त्याचा वैभव बाल्य किल्ल्यावरती पडला असतं. तर त्या वैभवामध्ये आपण काही दिसलो असतो, कारण की गडाची समोरची बाजू आहे. म्हणून शोभा रायगडाची वाढवायची असेल, या राजधानीची शोभा वाढवायची असेल, सौंदर्य बाल्य किल्ल्याची वाढवायचं असेल, तर शोभा होण्याचं काम ते 2 स्तंभ करायचे. मग त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे सप्ते मनोरे. महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया सायंकाळी किंवा सकाळी तेथे थंड हवा खायच्या. साईडला विजयस्तंभ. अहो, स्वराज्यामध्ये राजाने एखादा गडकोट जिंकला तर 7व्या इमारतीवरती एक ध्वज फडकवला जायचा. आजूबाजूच्या गड किल्ल्यांना गावकऱ्यांना कळलं जायचं की स्वराज्यामध्ये राजाने एखादा गडकोट जिंकलेला आहे, म्हणून त्या स्तंभास विजयस्तंभ असं म्हटलं गेलेलं आहे. समोर बघा छोटीशी आपल्याला एक छोटीशी बाई दिसते बघा, छोटीशी रूम दिसते. विटांचं बांधकाम आहे. बीड बांधकाम हे पेशव्यांचं आहे आणि दगडाचं बांधकाम हे छत्रपतींचं आहे म्हटलं जातं पूर्णपणे. त्याला इतिहासामध्ये टंकसाळ म्हणजे काय तर राजांची स्वतःची राजमुद्रा, करन्सी म्हणतो त्या काळामधली. आता आपण पैसे म्हणतो, त्या काळामध्ये होन कॉइन मुद्रा म्हटलं जायचं. त्या काळामध्ये त्याला करन्सी. आज आपण 1 रुपया पाहिला असेल, 1 रुपयाच्या पाठीमागे आजही लिहिलेलं सत्यमेव जयते. महाराजांची स्वतःची राजमुद्रेवरती आजही लिहिलेलं आहे. जसं आताचे 1 रुपये सत्यमेव जयते, तसं त्या काळाच्या राजमुद्रेवर लिहिलं होतं की प्रतीप चंद्रवलेखे वर्दी विष्णू वंदिता शहाशिव शिवशाही मुद्रा भद्रे राजेते. शहाजींचा सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं ते वार्ता हिंदवी स्वराज्य तारे कलेबरोबाने वाढलं पाहिजे, ती त्या स्त्रीची इच्छा. मग त्याला टंकसाळ म्हटलं गेलेलं आहे बघा. समोर आपण छोटीशी बाल्कनी पाहतो, त्याला अष्टकोणी म्हटलं गेलेलं आहे. राजाची सज्ज गॅलरी, हवा खाण्याची जागा ती. 3 मजली 3ऱ्या मजले राजे जायचे. रायगडाची समोरची बाजू बघायची. रायगडाचं वातावरण केलं असेल तर आपले राजे छत्रपती येथून 8 किल्ले दर्शन घेत होते. सोनगड, मानगड, लिंगाणा, तोरणा, राजगड, शिवतरगड, प्रतापगड आणि मकरंदगड. म्हणजे त्याला इतिहासामध्ये अष्टकोणी म्हटलं गेलेलं आहे. छोटीशी आपल्याला एक 10 बाय 20ची रूम बघायला भेटते. आता कोणी आतमध्ये जात नाही, कारण की पावसाळी दिवस आहेत. आतमध्ये काही वडवस्त सांगू शकत नाही पूर्णपणे. मग त्याच्या आतमध्ये 11 ते 12 महिने खाली उतरून गेलात तर आतमध्ये एक रूम आहे त्याच्यामध्ये. आता काळोखीर आहे. त्या काळामध्ये तिला मखमली पैठणी कापड सजवली जायची. तिच्यावरती बोर्ड लिहिलं आहे, बोर्डावरती आजही लिहिलं आहे गुप्त खलबत खाना. आता गुप्त खलबत खाना म्हणजे काय तर स्वराज्याचे बहुरूपी बहिर्जी नाईक.
एवढे हुशार होते, एवढे चालाक होते, एवढे हुशार एवढे चालाक होते की त्या बळीच्या 18 भाषा येत होत्या. जिथे बसतील ना 7 वेषांतर बदलायचे. अहो एवढे हुशार होते की त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन तिथलं वेषांतर बदललं आणि त्या औरंगजेबाला दाढीला हात लावून तिथे एक तेव्हा कवाली सुन आले तरी त्या औरंगजेबाला कळून नाही दिलं की स्वराज्याचे बहिरूप आहेत म्हणून. एवढे हुशार एवढे चालाक होते म्हणून तर हा स्वराज्य घडला म्हटला तेव्हा पूर्णपणे. एवढे हुशार होते, एवढे हुशार होते की स्वतःच्या बायकोला सुद्धा कळून नाही दिलं की आपला नवरा ही स्वराज्याची बहिरूपा करतोय म्हणून. राजांच्या आग्रहून सुटका म्हणा, शाहिस्तेखानाची फजिती म्हणा, अफजल खानाचा वध म्हणा, हा कोणामुळे गुण झाला तर त्या बहिर्जी नायकांमुळे गुण झाला म्हटलं जातं बघा. अशाच काही बाहेरच्या प्रपरतात जायचे, आजूबाजूच्या किल्ल्यावर जायचे, तिथली गुप्त चर्चा काढायची आणि बाल्यकाळात कुठे सांगत फिरत जायचे. का हो? कारण की भिंतीलाही कान असतात. या कानाची बातमी या कानाला, या कानाची बातमी या कानाला जाता कामा नये म्हणून जी काही गुप्त चर्चा केली जायची ती आतल्या रूम मध्ये केली जायची. म्हणजे त्याला इतिहासामध्ये गुप्त खलबतखाना म्हटलं गेलेलं आहे बघा पूर्णपणे. रायगड किल्ला पिकनिक पॉईंट नाही, तीर्थस्थान आहे, मंदिर आहे. रायगड किल्ल्यावरती आपण आलो गडावरती, इथला गाईड घेतला, तिथली माहिती ऐकली, याला महत्व नाहीये. इथली माती कपावणं गरजेचं आहे बघा पूर्णपणे. कारण की इथून काहीतरी प्रत्येक शिवभक्ताला नेता आलं पाहिजे. मला इतिहासामध्ये म्हटलेला आहे गुप्त खलबतखाना. आता आपण रायगडाचा मेन भाग, राजांचा मेन बेड बघायला पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. या समोरच्या भिंतीपासून या समोरच्या भिंतीपर्यंत हा महाराजांचा किचनचा भाग. याला आपण आज म्हणतो काय म्हणतो माहितीये काय? किचनचा भाग म्हणतो. जर आपल्या आजूबाजूच्या घरामध्ये रसोईघर म्हणतो, पण त्या काळामध्ये स्वराज्याचा मुतपात खाना म्हटला जायचा. येथे महाराजांचं जेवण बनवलं जायचं. ह्या रांगेमध्ये चुली बघायला भेटत बघा, 1, 2 आणि 3. समोर आपल्याला उखळचा प्रकार, आज आपण त्याला खलबत्ता म्हणतो. थोडक्यात मिक्सर म्हणतो आपण, मसाला बनवत होतो. त्या काळचा मिक्सर कसा असायचा? कुठलं जायचं पूर्णपणे, त्याला उखळ आणि मुसळ म्हटलं जायचं पूर्णपणे. हे बघा समोर येते, या ते समोर या, हे बघा समोर हे उखळ बघायला भेटतो बघा पूर्ण आपल्याला. हे बघा हा तिथे पण आहे बघा एक. असे 4 होते पुढे, अर्कल 2 बस. रायगड किल्ला कोणाच्या मालकीचा हिस्सा नाही. रायगड किल्ला आर्कॉलॉजिकल सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यामध्ये किल्ला. इथं दगड उचललात जामीन नाही. या समोरच्या चौथऱ्यावरती या समोरच्या भिंतीपासून त्या समोरच्या भिंतीपर्यंत हा महाराजांचा राहता राजवाडा. हा समोरचा पहिला आपण पाहतो की नाही, हा महाराजांचा बेड आहे. या बेडवरती महाराजांनी वास्तव्य 10 वर्ष घडलं. 26 वर्ष राजगडावरती बालपण गेलं शिवनेरीवरती. आयुष्य लाभावं किती अवघं 50 वर्ष. 50 वर्षामध्ये आपल्या राजाने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली आणि 365 गड किल्ले घेतले. मग आताचा माणूस वयाच्या 50 वर्षामध्ये काय करू शकतो? 20 वर्ष बालपणात, 30 वर्षामध्ये मनासारखं माणसाला घर बांधता येत नाहीये. म्हणून तर याच राजवाड्या नक्की सांगावं असं वाटतं की जगावं कसं ते शिकावं शिवबासारखं आणि मरावं कसं ते शिकावं संभासारखं. कारण की संभाजी महाराजाने रायगड किल्ल्यावरती 9 वर्ष काढली. कुठेही इतिहास लिहिला गेलेला नाही बघा पूर्णपणे. पण जर रायगडला दिवस बघायचा नव्हता ना, तो या राजधानीच्या माती पडला. अहो अख्खा महाराष्ट्र बोरका झाला आणि या महाराष्ट्राचा अखेरचा दिवस मावळला. ती तारीख होती 3 एप्रिल 1680 चैत्र पौर्णिमा, हनुमंत जयंती वार शनिवारी. आपल्या महाराजांनी आपला अखेरचा श्वास या समोरच्या उतवर सोडला. इथून जगदीश्वराचं मंदिर आहे बाजूला आपल्या महाराजांना देहती देण्यात आली. येते का? कारण की राजे शंकराचे भक्त होते. या बेडला लागून 3 टाक्या पाणी पिण्याच्या आहेत. साईडला छत्रपतीचं स्विमिंग पूल बघायला पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. दिसते की नाही आपल्याला? हे राजांचं बालठप, त्याला आज आपण थोडक्यात स्विमिंग पूल म्हणतो. स्विमिंग पूल अटॅच बाथरूम आहे. मला इतिहासामध्ये राजांचं बालठप म्हटलं गेलेलं आहे. साईडला टाक्या आहेत पिण्याच्या 3 टाक्या आहेत. आता आपण या राजवाड्यातून बाहेर जाणार आहोत. राणीवासा पाठीमागचा हिस्सा बघण्यासाठी बाल्य किल्ल्याचा. आता आपण सदरेवरून प्रवेश केला. ही गडाची समोरची बाजू आहे बाल्य किल्ल्याची. बाल्य किल्ला म्हणजे किल्ल्यामध्ये किल्ला असलेला बाल्य किल्ला होता पूर्णपणे. आता समोरचा गेट बघायला भेटतो बघा. या गेटचं नाव आहे पालखीद्वार. आज त्या काळामध्ये त्याला पालखी म्हटलं जायचं, पण सर आज त्याला काय म्हटलं जायचं माहितीये काय? एखाद्या मंत्र्याची लाल दिव्याची गाडी ती त्या काळची पालखी म्हटलं जायचं बघा पूर्णपणे. त्याला पालखी दरवाजा, पालखी लागून सलग आडवी भिंत बघायला भेटतो. समोर एक गेट बघायला भेटतोय. या गेटचं नाव आहे मेना दरवाजा. मेन आणि पालखीमध्ये फरक आहे. मेन दरवाजा नाही, मेन दरवाजा खाली आहे. याला मेन हा फक्त स्त्रियांसाठी आणि पालखी फक्त पुरुषांसाठी. महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया सायंकाळी किंवा सकाळी सूर्यास्तर बागबगीचा बघायचा असेल तर या मेहनतून प्रवेश करायचा मेना दरवाजा म्हटला गेलेला आहे बघा. समोर आपण पाहतो पालखी दरवाजा. महाराजांची पालखी गडावरती आली तर या समोरच्या गड आतमध्ये यायची म्हणजे त्याला पालखी दरवाजा म्हटलं गेलेला आहे. पालखीला लागून अखंड भिंत पाहायला भेटते. याच्या आतमध्ये एकूण 6 महल आहेत. यांना म्हटलं गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणीवासाचा भाग. आता शंका निर्माण होते की महाराजांना राण्या एकूण होत्या तरी किती? आपल्या महाराजांना एकूण राण्या होत्या 8. आज शंका निर्माण होते की आजच्या कलियुगामध्ये एक संपादन नको बरोबर होते. मग महाराजांनी 8 लग्न कशासाठी गेली होती? आवडीनिवडीसाठी नाहीये. कारण की राजांच्या स्वराज्यामध्ये
मावळे फार कमी होते. जर आपण 8 वर्षी लग्न केलं तर स्वराज्य 8 पटीने वाढू शकतं. मग महाराजाने नामवंत सरदारांच्या मुलीशी लग्न केलं. सरदाराच्या मुलीशी लग्न काय केलं त्याला एक कारण होतं, कारण की त्या सरदाराच्या मुलीशी लग्न केलं तिथला गाव कधी विरोधात जाऊ शकत नाहीये, तो सुद्धा आपल्या स्वराज्यामध्ये सामील होऊ शकतो. येथून महाराजाने नामवंत सरदारांच्या मुलीशी लग्न केली. निंबाळकर, मोहिते, जाधव, इंगळे, शिर्के, पालकर, विचारे, गायकवाड, सई, सोयरा, काशी, पुतळा, लक्ष्मी, गुणवंत, सकवरबाई आणि महाराजी पठाणी सईबाई. आज आम्हाला शंकांचे काय होते की महाराजांना राणे 8, रायगड किल्ल्यावर 6 मुलं आहेत. मग महाराजांच्या 2 राहायचे कुठे, तर महाराजांची पठाणी सईबाई. दुर्दैवाने हा रायगड घेण्याच्या अगोदरच सईबाईंचं निधन झालं. स्वराज्याची पहिली राजधानी राजगडवरती. आणि राष्ट्रमाता राजमाता उतरत्या वयामुळे आपल्या आऊसाहेबांना रायगडाचं वातावरण मानवत नव्हतं. गडाच्या पायथ्याला 9 एकरचा वाडा आहे. समाधी सुद्धा आईची गडाच्या पायथ्याला आहे. आईच्या सेवेसाठी एक राणी ठेवली गेली. त्या राणीचं नाव होतं पुतळाबाई. 6 महल एकसारखे आहेत. एक पाहिलं तरी शेम, 6 पाहिलं तरी शेम. आतमध्ये हॉल आहे, आतमध्ये बेड आहे, साईडला विंडो आहे हवा येण्यासाठी. साईडला एक आपल्याला 400 वर्षापूर्वीचं असणार दगडाचं भांडं आजही बघायला भेटणार आहे बघा पूर्णपणे. आणि प्रत्येक मलासमोर आपल्याला चबुते चौतरे बघायला भेटत आहेत. याला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे दास दाशींची घरं. प्रत्येक राणीला दाशी होती. स्वराज्याला फितुरी चालत नव्हती. इथून दाशी खाली गेली, काही फितुरी झाली सांगू शकत नाहीये. राणीने काम सांगावं, दाशीने ते ऐकावं आणि समोरून विश्रांती करावी. म्हणून त्याला दाशी ओट्टा सर्वच कोण म्हणतो आपण, याला नोकर चाकरच्या आत घर म्हणतो बघा पूर्णपणे. समोर झालेले 2 कटे म्हटला पण धान्यांची कोठारे. कोकणामध्ये याला पेव किंवा कणगी म्हणतो, पण खरं धान्य कोण पाहायचं असेल ना तर कोल्हापुरात पन्हाळा, गंगा, यमुना, सरस्वती 52 फुट धान्य कुठे आहेत. मग महाराजांनी एमर्सी धान्य का ठेवलं होतं, कारण की रायगडाला शत्रूने वेढा दिला तर वरती असणाऱ्या लोकांना येथून 3 महिने धान्य पुरावं एवढ्या याच्यामध्ये स्टॉक केलं होतं. राजांच्या नंतर गडावरती पेशवाई सत्ता आली. पेशवाने कोणाचं कैदी कोणा असं यूज केलं. चोरी, लवाडी, वितोरी, गुन्हेगारी जो कोणी कैदी करेल त्या कैद्याला 7 दिवस जमलं जायचं, 8व्या दिवशी बाहेर काढलं जायचं. आणि गुन्हेगाराला विचारायचं गुन्हा कबूल की नाही. तो गुन्हेगार नाही म्हणला त्या गुन्हेगाराचे हातपाय बंद्याचे पोतेमध्ये भरायचं आणि रायगडाच्या उत्तरेत टकमक टोक आहे त्यातून त्याचा कडलोट केला जायचा. मग आम्हाला शंका काय निर्माण होते की महाराजांनी येथे धान्य वापर केला आणि पेशवाने कैद्याचा वापर केला. मग महाराज येथे कैदी का ठेवू शकत नव्हते. कोणताही राजा बाल्य किल्ल्यात कधी ठेवू शकत नाही का, कारण की समोर महाराजांच्या राण्या राहायच्या, खालच्या साईडला परिसराला मंत्री राहायचे आणि आतमध्ये स्वतः राजे राहायचे. एखादा कैदी वराडला तर प्रॉब्लेम होऊ शकत होता. राजे कैदी ठेवण्याची जागा तुम्हाला माहिती आहे, एक वासोडा किल्ला, नाही तर रायगडाच्या बाजूला असणारा थुमसो प्रकाराचा लिंगाणा. राजाने फक्त धान्याचा वापर केला आणि पेशवाने फक्त कैद्याचा वापर केला. साईडला आपल्याला काही पडक्या अवस्थेमध्ये काही 5 वाडे, झाडाच्या पहिले 3 आहेत. याला इतिहासामध्ये अष्टप्रधानांचे वाडे. राजांचे 8 मिनिस्टर, जसा भारताचा कारभार त्या दिल्लीमध्ये 365 गड किल्ल्यांचा कागदोपत्री व्यवहार या समोरच्या वाड्यातून केला जात असायचा. त्याला इतिहासामध्ये अष्टप्रधानांचे वाडे, 8 मिनिस्टर, मोरपंत पिंगळे, आमिरा मोहिते, अनाजी पंत, रामचंद्र निळकंठ, निराजी रावजी, त्याची राहण्याची सोय इथे केली होती. हे जरी असले तरी या परिसरामध्ये येत नव्हते. त्याला तिकडून जायसाठी जागा होता बघा पूर्णपणे. त्याला इतिहासामध्ये अष्टप्रधानांची वाडे. ही रायगड दक्षिण बाजू आहे, दक्षिणेला कालकाई जागा आहे. ही गडाची उत्तर बाजू आहे, उत्तरेला टकमक टोक आहे. ही गडाची पूर्व बाजू आहे, पूर्वेला भवानी मातेचं मंदिर आहे. आणि ही गडाची पश्चिम बाजू आहे, पश्चिमेला म्हणतो तो हिरकणीचा कडा. आज ज्या रोपेतून तुम्ही गडावरती आलात की नाही, मध्यभागी आला तुम्ही सुद्धा घाबरला असाल, पण तोच कडा पश्चिमेचा टोक उतरून एक आई आपल्या वाळासाठी हा डोंगर उतरून खाली गेली होती. जाताना वस्त्र पूर्णपणे फाटलेलं होतं. ती जी कविता अशी म्हटली जाते की गोपणारी हिरकणी गडा गेली, दूध घालाया परत जणी निघाली, पाय त्यासी ते वसे तिजे गाव, घरी जाया मन घेई फार धाव, शिवप्रभूंचा तो निबंध एक होता, तो व्हावी अस्तच सूर्य जाता, सर्वे दरवाजे फिरून परत आली, तिला भेटे ना ते गोणीवाली, कोण पाजील तानुल्यास आता, विचार बहु होई चित्ता, मार्ग सुचला आनंद फार झाला, निघे मग घरी जावयाला, नशे रक्षक ठेवी जैतैसा, एक होता पत रायगड खासा, भला तुटलेला करा उंच नीट, परी माता तेथून नीच जाई, उतू लागलेले मन घरी वेधलेले, अशा वेशेती घरा प्रती चाले, पाय चुकता नेमका मृत्यू येई, परी माता तेथून नीच जाई, कड्यावरती त्या बुरुज बांधलेला, नाव दिले हिरकणी बुरुज त्याला, नाव दिले हिरकणी बुरुज त्याला, ज्या राजाच्या दरबारामध्ये कधी स्त्री नाचली नाही हो, ज्या राजाच्या दरबारामध्ये कधी स्त्री रडली नाही, ज्या स्त्रीला मान सन्मान मिळाला, तो जगातला एकमेव राजा होऊन गेला. छत्रपती शिवाजी राजे होऊन गेले, छत्रपती शिवाजी राजे होऊन गेले. आता तुम्ही आतमध्ये राणीमहल बघून घ्या, मीना दरवाजातून खाली जा, खाली रोपे प्रकल्प 128 पायऱ्या उतरलं तर माझी रायगडाची माहिती तर पूर्ण झालेली आहे. माझ्या सहर्ष ग्रुपला ही माहिती नक्की आवडली असेल. परंतु ज्या टायमाला औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केले त्या टायमाला संभाजी महाराजांचा अत्यंत अमानुष छळ चालू केला. अंगावरची चामडी काढली गेली, उकळत्या तिचा रस कानामध्ये ओतला गेला. अहो लाल श्री डोळे बाहेर काढले, पण वेदना सहन केला येणाऱ्या पिढीसाठी. कारण की जर संभाजी चुकले असते तर येणारा प्रत्येक मावळा या
रायगड किल्ल्यावरतून झुकून झाला असता, पण नाही झुकले संभाजीराजे. औरंगजेब दरबारामध्ये म्हणाला, अरे सचमुच शेर का छावा था शेर का, हे परवरदिगार हे मालिक, काश अगर ऐसा मेरा बेटा होता ना तो इस कायनात पे आजिस औरंगजेब का राज होता. कविभूषण म्हणतात, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर ना शिवराय होते तो यहाँ पे आज सबकी सुन्नत होती. माझी माहिती देण्याचे इथं काम पूर्ण झालेलं आहे, पण जाता जाता माझ्या ग्रुपला एक दोन शेर सांगत असतो. पहिला शेर असा म्हटला जातो की जर का राष्ट्रमाता राजमाता जर आपण जन्माला नसता आलात तर अंगणापुढे दिसून अशी तुळस, आणि खरोखर राज जर आपण जन्माला नसता आलात तर आमच्या घराच्या बाजूला आहेत मोठी मंदिरं, त्या मंदिरावर दिसते नसते आम्हाला कधी ते उंच उंच कळस. दुसरा शेर असा म्हटला जातो, घासल्या विना भय नाही तलवारीच्या पातीला, मराठ्याशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. म्हणून तर म्हटलं जातं, रात्रीच्या अंधाराला रात्र म्हणतात, तांदूळ शिजल्यावर त्याला भात म्हणतात. महाराष्ट्रात राहून जो कोणी आपल्या शिवरायाने विसरेल त्याला खरोखर एक हिजड्याची जात म्हणतात. आतमध्ये राणीमल बघून घ्या. माझी दिलेली माहिती संपलेली आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तो दोस्तों, हमारा आज का व्लॉग जो है वो यहीं पे समाप्त होता है, और मैं अपने जो गाइड है श्रीकांत गोरे जी, शशिकांत गोरे जी, उनका बहुत बहुत दिल से धन्यवाद कहना चाहूंगा. जय शिवराय. और अगर आप भी जब भी रायगढ़ आओगे घूमने के लिए और यहाँ का इतिहास जानने के लिए, तो आप सर को कांटेक्ट कर सकते हो. तुमचं फक्त फोन नंबर सांग. माझे नाव शशिकांत सीताराम गोरे. येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला इथल्या असणाऱ्या वास्तूंची आम्ही माहिती देत असतो, कारण की येणाऱ्या पिढीला हा इतिहास कळायला पाहिजे. आपला इतिहास कुठेतरी खूप मागे चाललेला आहे, त्याला पुढे आणण्याचं काम आम्ही इथले गाईड पूर्ण करत आहोत. प्रत्येक शिवभक्ताला अंगावरती काटा येण्यासारखी पूर्ण माहिती इथे सांगत असतो. माझं नाव शशिकांत सीताराम गोरे. माझा मोबाईल नंबर आहे 9067252373. जय शिवराय. जय शिवराय. और दोस्तों बने रहिए, क्योंकि जैसे कि आप जानते हैं कि हर ब्लॉग के अंत में हम इस जगह की जो स्पेशल जो खाना रहता है वो हम आपको दिखाते हैं, और यहाँ का स्पेशल जो झुणका भाकर है वो अभी हम जाके खाएंगे. तो बने रहिए और चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर कीजिए. जय शिवराय, जय महाराज.